नमस्कार मित्रांनो. पुण्यात येताना आपण कोणती काळजी घ्यावी? जर तुम्ही पुण्याला कामासाठी निघाले, कोणत्याही कामासाठी येत आहे, तर कोणती काळजी घ्यावी अगोदर हे आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणणार आहोत. मी सध्या पुण्याला आहोत आणि मला अजून 10 दिवस झालेले आहेत. मी माझ्या रूममध्ये आहोत आणि पाऊस खूप सुरू आहे. तिकडे पाऊस तुम्ही बघू शकता. पाऊस सुरू आहे. हा माझ्या रूमचं समोरचं भाग आहे. इथे फूल वगैरे झाड वगैरे लावलेले आहेत आणि तुम्ही इथे बघू शकता. इकडे पूर्ण पाऊस सुरू आहे आणि मित्रांनो मला 10 दिवस झाले आणि इथे तुम्ही बघू शकता रूम अशी असते. ही रूम आहे माझी. इकडे किचन, इकडे संडास आणि बाथरूम, सिंगल रूम असते आणि हा एरिया आहे. ही माझी फॅमिली आहे. बघू शकता अशी रूम असते. साधारणतः रूम एकदम छोटी असते. पुण्यामध्ये जर गेलोय आपण तर रूम खूप छोटी मिळते, पण ही रूम खूप चांगली आहे. आणि भाडा किती आहे तुम्हाला माहिती आहे का? 6,000 रुपये. मला खूप कमी भाडा आहे 6,000. साधारणतः 7-8 पर्यंत अशा रूमचं भाडं असते. 7-8 हजार रुपये. पण मला एक फॅमिली आहे, मी एकटाच राहतो. खाली फॅमिली आहेत, मी 3ऱ्या मजल्यावर आहोत. त्यांना द्यायचं नव्हतं कुणालाही रूम. एक चांगली फॅमिली बघून त्यांनी आम्हाला दिलंय, म्हणून आमचं स्वभाव पटलं त्यांना, म्हणून आम्हाला दिलंय. घरामध्ये छोट्या मुली वगैरे आहेत म्हणून ते कोणालाही रूम देत नव्हते, मलाच दिलंय त्यांनी. इकडे बघू शकता, इकडे किचन आहेत, इकडे संडास बाथरूम आणि इकडे हा माझं कम्प्युटरचं सेटअप सुद्धा आहे. मी कम्प्युटरचं सेटअप आणलंय. कम्प्युटरचं सेटअप आहे आणि जॉबसाठी बघतोय. तर आता जॉबसाठी अप्लाय केलंय मी. अगोदर माझ्या घरच्या बाईसाठी केलंय. आता जॉब अप्लाय केलंय. आता 10 दिवस झालंय. आज ऑफिसमध्ये बोलवलंय त्यांनी कपडे काही कागदपत्र जमा करण्यासाठी आणि उद्या परवापासून ती जॉबला जाणार आहेत. जे पुण्यामध्ये येरवडामध्ये मास्टर कार्डचे ATM वगैरे बनते IT कंपनी, तिथे जॉबला जाणार आहेत माझी घरची बाई. तर अशी जॉब असणार आहेत मित्रांनो. तुम्ही येताना काळजी घ्यावी, कारण 8-10 दिवस लागू शकते जॉब बघण्यासाठी, काम बघण्यासाठी. तर तुमच्याजवळ सेव्हिंग असायला पाहिजे, कारण आपण आलोय. येताना खूप खर्च लागतो. जर आपण आलोय ना, तर येताना कमीत कमी इथे घरून निघल्यावर कमीत कमी 30 ते 40 हजार, साधारणतः आपल्यासारख्या जवळ 30 ते 40 हजार रुपये असायलाच पाहिजे. 30 ते 40 हजार रुपये खर्च लागतोच. रूमचा भाडा, रूमचं डिपॉझिट, आपल्या खाण्यापिण्याचं, हे सर्व येणं जाणं काय काय लागते ते सर्व खर्च लागते. तर मित्रांनो अशी असते पुण्याची कंडिशन, पुण्याचं वातावरण. मी सध्या पुण्याला आहोत, येरवड्याला. पुण्याचं वातावरण जर तुम्हाला पाहायचं असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. कमेंटमध्ये सांगा तुम्हाला व्हिडिओ आवडलं का आणि वातावरण काय काय बघायचं आहे, पुण्यामधलं काय दाखवायचं आहे, तुम्ही कमेंटमध्ये सांगा. भेटूया मित्रांनो. अजून आता जॉब कोणती लागणार आहे तुम्हाला? मी पण जॉब घेतलेले नाही, जॉब बघायची आहेत. जवळ जॉब बघतोय. आता जॉब करायची की युट्यूब करायचं की माझ्या कम्प्युटरचं जॉब आहे, तुम्हाला काय करायला पाहिजे तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा. मला एक सजेशन द्या आणि भेटू पुढच्या व्हिडिओत दुसऱ्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत जय हिंद, वंदे मातरम.